देशमुखची हत्या झाली। चव्हाण कुटुंबियावरती जी जरूरत म्हणून घाला घातला। खरं तर प्रथमतः देशमुख साहेबांचे मी आभार व्यक्त करतो, कारण 24 तासामध्ये त्यांनी आरोपी अटक केले। एवढी तत्परता त्यांनी दाखवली, कारण त्यांच्या कालावधीमध्ये माझ्या बघण्याप्रमाणे गुन्हेगारांचा कर्तव्य म्हणून साहेब ठरलेले आहे आणि त्याची प्रचिती त्यांनी आम्हाला 24 तासाच्या आतमध्ये आरोपी अटक करून दाखवलेली आहे। परंतु साहेब थोड्या काही गोष्टीच्या दुसऱ्या बाजूचा सुद्धा काही लोकांना किंवा सगळ्यांना संभ्रम आहे। जर आरोपी चोरीच्या उद्देशाने आले असतील तर चोरीच्या उद्देशाने आले असतील तर चोरी का केली नाही, किंवा 10, 10:30, 10:30 ते 11च्या मध्ये चोरीचा टायमिंग असतो का? तर मला असं वाटतं की या दरोडेखोरांच्या हत्येच्या पाठीमागे जर काही दुसरी बाजू असेल तर ती आपण ज्या पद्धतीने आरोपी अटक करून तपासली त्याच पद्धतीने तुम्ही जर ती बाजू सुद्धा लोकांच्या पुढे आणली तर लोकांचं समाधान होईल असं आमच्यासारखे कार्यकर्त्यांना वाटतं। कारण साहेब आज अशी परिस्थिती झाली की 7च्या पुढे लोक घराच्या बाहेर पडायला लोक बोलतात। 7 वाजले तरी लोक 7, 7:30च्या पुढे पाया माणसा सर्वांचं भीतीचं वातावरण आहे। या आरोपींची गावातनं भर चौकात दिंड काढली पाहिजे। आपल्या अर्थव्यवस्था मंडळाची आपले साहेब आता मी त्या दिवशी सुद्धा सांगितलं की कायद्याने काय आपले हात बांधलेले आहे, कायद्याच्या पुढे आपल्याला काय करता येत नाही। परंतु तुम्ही बाहेरच्या देशामध्ये जर बघितलं तर एखाद्याला जर फाशीची शिक्षा झाली असेल तर त्या फाशीची शिक्षा त्या भर चौकामध्ये त्या आरोपीला दिली जाते। त्या कुटुंबाच्या समोर यवतमध्ये असेल तर त्या भले दुसऱ्या बाजूला शिक्षा अंमलबजावणी भर चौकात झाली। शासनाला माझी याच्यामार्फत विनंती आहे की अशा आरोपींना तुम्ही भर चौकात फाशी द्या। कुठेतरी रातची या आरोपींना फाशी होणार ती तुम्ही डिक्लेअर करणार आणि रातची तिथं एक दोन पोलीस पंचनामे किंवा त्या 2 साक्षीदारामध्ये निम्म्या रात्रीला फाशी दिल्या जायची। दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये कळते की आरोपीला फाशी दिली। त्याच आरोपीला भर चौकामध्ये जर फाशी दिली तर मला वाटत नाही की कुठलाही आरोपी परत असं तुमच्याकडनं तर धाडस करणार नाही। याही कडे आपलं लक्ष वेधणं गरजेचं आहे। असो आज ही दुर्दैवी घटना घडलेली आहे। आता हे सगळ्यांचं म्हणण्यापेक्षा आपल्या यवत ग्रामस्थांचंच म्हणणं आहे की दुसऱ्या बाजूने सुद्धा तुम्ही तपास करावा। जर त्याच्यातनं काही निष्पन्न झालं तरी लोकांना कळत, नाही झालं तरी कळत, परंतु या गोष्टीला न्याय मिळाला पाहिजे। आज त्या कुटुंबामधला करता मुलगा गेला, आज 3 घरातली अत्यावस्था आहे। घरामध्ये साहेब पडणारे माणूस बोलणाऱ्याला आणि पाणी येते, म्हणजे बोलताना सुद्धा काय मुलाला श्रद्धाची निवायचं म्हणजे तर काय व्हावा। आज 24 तास प्रयत्न व्हायला दिसणारा पोरग आज आमच्या सर्वांच्या आज सकाळी बोलतोय संध्याकाळी अचानक त्याची वार्ता करते, सगळ्यात दुःखद घटना आहे। परंतु तुमचं करावं तेवढं साहेब, तुमचं मी कौतुक करावं तेवढं कमीच आहे। कारण 24 तासामध्ये तुम्ही आरोपी धरून आणलेले आहेत। तुमचं परत एकदा आमच्या सगळ्यांच्या वतीने अभिनंदन करतो आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा ज्या लोकांच्या काही शंका आहेत त्या बाजूने सुद्धा आपण प्रामाणिकपणे तपास करून या गोष्टीच्या मुलापर्यंत जाऊन या चव्हाण कुटुंबियाला न्याय तुम्ही देताना अशी अपेक्षा व्यक्त करतो। परत एकदा शशिकांत चव्हाण आणि संतोषजी देशमुख या दोघांनाही आमच्या यवत ग्रामस्थांच्या वतीनं समस्त पाहुण्यांच्या वतीनं माझ्या यादव कुटुंबियांच्या वतीनं अध्यक्ष भावपूराची श्रद्धांजली अर्पण करतो। गेल्या 2 महिन्यापूर्वी आणि 5-6 दिवसापूर्वी यवतमध्ये घडलेल्या
ग्रामस्थांनी यवत बंदचं आव्हान केलं आणि त्या आव्हानाला यवतच्या ग्रामस्थांनी, व्यापाऱ्यांनी आणि सर्वच क्षेत्रातल्या मंडळींनी भरभरून प्रतिसाद दिला. 100% यवत बंद आज आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचं कारण मी तसंच आहे, त्यांना घडलेल्या ज्या घटना आहेत त्या अतिशय म्हणजे प्लसदायक घटना आहेत की आज संतोष देशमुख असेल त्याची जी हत्या करण्यात आली त्या हत्येचे व्हिडिओ लोकांना वेगवेगळ्या स्वरूपात पाहायला मिळाल्यामुळे लोकांची भावना अनावर झाली आणि त्याच्यामुळं सगळ्या महाराष्ट्रभर या घटनेचा आज निषेध होतो, गावबंद पुकारले जातात. त्याच पद्धतीचं 5-6 दिवसापूर्वी यवतमध्ये करुणेच्या अनुषंगाने चव्हाण कुटुंबातील एक युवक अविनाश चव्हाण यांची सगळी दुर्दैवी हत्या झाली आणि त्या करुणेच्या आरोपींना पोलीस डिपार्टमेंटने 24 तासामध्ये पकडण्यात त्यांना यश आले. त्याबद्दल यवत ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं आभार मानतो, कौतुक करतो. पण ह्या घटनेच्या मागून खोल जाऊन जर काय वेळं वाटलं वेगळ्या पद्धतीने काय जर झालेलं असेल किंवा त्या घरातल्या काय चोरीला गेलेल्या वस्तू वगैरे काय असतात त्या पेपरच्या माध्यमातून किंवा प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून साहेबांनी जनतेसमोर मांडायला आपण त्या सर्व जनतेच्या वतीनं आपल्याला विनंती करतो. आणि ह्या दोन्ही झालेल्या घटनेचा आमच्या यवतकरांच्या वतीनं 100% गाव बंद करून जाहीर असा निषेध करतो आणि या दोन्ही भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो. आणि या ठिकाणी आणि एकदम अशी बेकार हत्या झाली. त्या हत्येचा पडसाद संपूर्ण राज्यात, देशात पोचले. फार लोकसभेमध्ये सुद्धा याचा प्रश्न उपस्थित केला गेला. आज तिथं गुन्हेगारी प्रवृत्तीचं एवढं मोठं साम्राज्य उद्ध्वस्त केलं ते श्रेय जनतेला तर आहे, सर्वसामान्याला, पण तिथल्या स्थानिक आणि राज्य सेवेमधील पोलीस प्रशासनाला आहे. त्यांनी कसून तपास करून त्या आरोपींना धरून त्यांना फाशीच्या पर्यंत नेण्याची पूर्णपणे सर्व त्याचे पुरावे घेऊन कोर्टात हजर केले. किती 4,000 कोटी जरी तो प्रॉपर्टीचा मालक असला तरी कायद्यापुढे तो झिरो आहे. आणि जनतेला माझी विनंती अशी, जनजागृती असावी. सदर रक्षणालय, खलनिग्रहालय हे वाक्य फक्त पोलीस मर्यादित नसून ते आपली बी जबाबदारी याची जाणीव घेऊन प्रत्येकाने सहभाग तर घेतलाच पाहिजे. तसेच गावामध्ये साहेब आपण आल्यापासून त्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने म्हणजे बंदोबस्त आहे. तुम्ही आज हे जे आरोपी हे परप्रांतीय बिहारी किंवा उत्तर प्रदेशचे असतील तर ते गुऱ्हाळावर असतील, कुठल्या दुकानावर असतील, कुठं कामाला असतील, त्यांचं व्हेरिफिकेशन झालं पाहिजे प्रत्येकाचं. आज त्याच्या अंगेर त्याच्या अंडरमध्ये मी 5 जणांनी म्हणतात, मी आता थोडंसं मला माहिती वाटतं म्हणून बोलतोय की त्याला सांगितलं कोणी, त्याला सुपारी पास झाली आहे का याची कसून चौकशी झाली पाहिजे. आणि आता प्रॉपर्टी त्याचे रेट वाढल्यामुळे थोडंसं वायबल झाल्यात आणि काही कुठल्या मार्गाने हत्या होत राहिलेल्या आहेत. तरी पोलिसांच्या दक्षतेमुळे आपण त्यामध्ये सुरक्षित आहे. आणि साहेबांचं मी कौतुक करतो. तसेच याचा तळात जाऊन याचा शोध घेऊन नेमके मारेकरी कोण आहेत, मारणारे तर हेच सिद्ध झाले की, पण त्याच्या मागं पार्श्वभूमी काय, कोणी त्यांना काय पास केली त्याची चौकशी व्हावी अशी मी पुणे जिल्हा काँग्रेस कमिटी तिरंगा प्रतिष्ठानच्या वतीने आपल्याला नम्र विनंती करतो. पोलीस खात्याचं मी अभिनंदन बी करतो की त्यांच्या सतर्कतेमुळे आमच्यासारखे सामान्य कार्यकर्ते गोरगरिबांना नेहमी आधार वाटतो. तरी याचा तळात जाऊन अजून शोध घ्यावा आणि फास्ट ट्रॅक त्या पद्धतीने व्हावं किंवा त्यांना पूर्ण तपास खोलात जाऊन करावा आणि त्यांना फाशी शिक्षा झाली पाहिजे अशी आपल्याला विनंती करतो. कोर्टात हे पुरावे सादर करावे सर्व, जेणेकरून त्यांना फाशीतनं सुटता कामा नये अशी आपणास विनंती आहे. आणि धन्यवाद.
हत्याकांड आहे किंवा आपल्या यवतमाळ जिल्ह्यात घटना या दोन्ही घटनांचे सुधारक आणि माणुसकीला लंचनस्त असं आहे. पोलीस यंत्रणेच्या वतीनं पोलीस आणि तिकडचाही तपास चांगल्या पद्धतीने केलेला आहे. आपण प्रसारमाध्यमाद्वारे किंवा वर्तमानपत्राद्वारे ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे. ॲक्च्युली ज्या दिवशी घटना घडली ज्यावेळी घटना घडली त्यावेळी अवघ्या दिवसानंतर आम्हाला माहिती मिळाली. त्या पद्धतीनं आम्ही 5 ते 7 मिनिटात आम्ही स्पॉटवर पोहोचलो. आमचा स्टाफ सगळा. त्यानंतर सर्व आमची जिल्ह्यातली यंत्रणा कामाला लागली आणि त्या सर्व पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या वतीनं तपास अत्यंत शीघ्रतेने केला गेला आणि त्या ह्याच्यात सहकार्य ग्रामस्थांचं पण चांगलं सहकार्य लागलं, जनतेचं सहकार्य मिळालं. त्यातून आपल्याला आरोपी लवकरात लवकर ताब्यात घेणं शक्य झालं, जेणेकरून भविष्यातला जो पुरावा आहे आरोपींच्या विरोधात तो पुरावा आपल्याला तयार करून तो न्यायालयात सादर करणं आणि त्यानंतर त्यांना जी कायदेशीर कारवाई आहे, जी काही शिक्षा आहे ती शिक्षेसाठी आपण चांगल्या पद्धतीने पुरावे न्यायालयात सादर करणं हे याच पद्धतीनं काम चालू आहे. शंका आहे काही दिवसापासून असणाऱ्या शंकांचं हे चालू आहे आणि त्याच पद्धतीनं आमचा दोन्ही बाजूंची विचार करून तपास चालू आहे. सर्व एकही तंदुरा यात सुटणार नाही या पद्धतीनं तपास चालू आहे. जे या गुन्ह्यात सहभागी आहेत त्यांच्या विरोधात पुरावा मिळेल, त्यांच्या विरोधात 100% कायदेशीर कठोर कारवाई केली जाईल याची मी ग्वाही देतो. न्याय मिळाला पाहिजे. यवत गाव बंद, मंगळवार दिनांक. आज गाव बंद आहे मित्रांनो. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आणि 4 दिवसापूर्वी आमचे अविनाश शशिकांत चव्हाण यांची हत्या झाली त्या संदर्भात यवत गाव बंद आहे. तर जे काय हत्या झालेली आहे ती चोरीच्या उद्देशाने झालेली आहे असं सांगण्यात येते, पण त्याला वेगळं स्वरूप येते असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. चला.